साहेब, हे जे मुंबईमध्ये स्वयंपुनर्विकासाचे जे प्रकल्प राबवले जातात, तर आपल्या नव्या मुंबईमध्ये पण हे स्वयंपुनर्विकासाच्या प्रकल्पामध्ये नागरिकांचा कसा आणि कोणता फायदा होऊ शकतो? माझ्या माहितीप्रमाणे फक्त नवी मुंबईचं जर बोलायचं झालं तर मागच्या 3 वर्षामध्ये 150हून अधिक डेव्हलपमेंट अग्रीमेंट विकासकाबरोबर संस्थांचे, गृहनिर्माण संस्थांचे साईन झालेले आहेत. पण आज जर अख्ख्या नवी मुंबईचा तुम्ही सर्व्हे केला तर 50 पेक्षा जास्त प्रोजेक्ट सुरू झालेले नाहीत, त्यांची सुरुवातही झालेली नाही. मग हे 100 जे डीए साईन करून झालेले आहेत ते पुढे का गेले नाहीत? तर कुठे ना कुठेतरी विकासकांचा एक पद्धतीचा एक मोडस ऑपरेंडी अशी सुरू आहे की एखाद्या सोसायटी बरोबर डीए साईन करून ठेवा, म्हणजे 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष जितका वेळ तुम्हाला लागेल तितका वेळ संस्था ही थांबून राहील. संस्थेची लोक, तिथले घर मालक हे थांबलेले आहेत की आमचा डेव्हलपर बिल्डर पुढे का सरकत नाहीये किंवा कधी हे आमचं काम सुरू होईल. नेमका हा मुद्दा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे की आपण आपल्या घराचा निर्णय करण्याचा अधिकार हे कुठल्या तरी एका त्रयस्थ माणसाला, विकासकाला दिलेला आहे. गावाकडे आपण घर बांधतो तर आपण कुठला बिल्डर अपॉइंट करत नाही. आपण फक्त त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगतो की हे असं घर 2 माळ्याचं 3 माळ्याचं माझं बांधायचं आहे, इथे बेडरूम, तिथे किचन, तिथे बाथरूम, हे आपण सांगतो. म्हणजे आपलं घर आपण स्वतः बांधतो, आपले निर्णय आपण स्वतः घेतो. मग इथे नव्या मुंबईत घर बांधत असताना एक महाराष्ट्र शासनाने खूप चांगली तरतूद केलेली आहे, ते म्हणजे महाराष्ट्र राज्याचं स्वयं पुनर्विकास प्राधिकरण बनवलेलं आहे. आमदार प्रवीणजी दरेकर यांनी मुंबईमध्ये खूप चांगले आदर्श प्रकल्प हे स्वयं पुनर्विकासाचे उभे केलेले आहेत. 18 प्रकल्पांची ऑलरेडी पूर्तता झालेली आहे, पूर्ण होऊन तिथे लोक राहायला गेलेली आहेत आणि 2600हून अधिक प्रपोजल त्यांच्याकडे पेंडिंग आहेत. आणि स्वयं पुनर्विकास प्राधिकरण हे आता या सगळ्या स्वयं पुनर्विकासाची प्रक्रिया आणखी सुलभ कशी करावी याच्यावरती काम करते. याच्यामध्ये असंख्य सवलती या स्वयं पुनर्विकास करणाऱ्या संस्थांना दिल्या जाणार आहेत. नवी मुंबई सुद्धा आपल्याला स्वयं पुनर्विकासाची चळवळ उभी करायची आहे. 3 संस्था म्हणजे सानपाड्यातली पॅराडाईज सोसायटी, नवी मुंबईतली दृष्टांत सोसायटी, नेरूळमधली दृष्टांत सोसायटी आणि खारघरमध्ये विशाल जुन्नर सहकारी, अजूनही 2-3 सोसायटी आता सुरू झाल्यात असं माझ्या कानावर आहे. पण या 3 संस्थांनी आपलं स्वयं पुनर्विकासाचं काम हे सुरू केलेलं आहे. त्यातली पॅराडाईज सोसायटीचं तर बघण्यालायक, म्हणजे 910चा एरिया होता त्यांचा, सिडको सोसायटीचा. त्या सगळ्या सदनिका धारकांना 2100 स्क्वेअर फीट एरिया, म्हणजे कुठलाच विकासक याला मॅच करू शकत नाही. 2100चा एरिया त्यांना मिळतोय. म्हणजे विचार करा की जो मोबदला विकासक तुमच्याकडनं घेऊन जाणार आहे, तर विकासक काय करतो? तर विकासक सुद्धा तुमच्याबरोबर डीए झाल्यानंतर तोही बाजारातनं पैसे उभे करतो, फायनान्स घेतो, त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करतो, त्याच्यानंतर आर्किटेक्ट अपॉइंट करतो, त्याच्यानंतर सेल्स एजन्सी अपॉइंट करतो. आता हे सगळं तो एका एसी ऑफिसमध्ये, केबिनमध्ये बसून जर करत असेल, तर हेच काम आपण सोसायटीचे पदाधिकारी म्हणून आपण स्वीकारलं, ही रिस्क जर आपण आपल्या अंगावर घेतली, तर आपल्याला हा मोबदला जो बिल्डरच्या घशात जाणार आहे, विकासकाच्या घशात जाणार आहे, तो आपल्याला मिळू शकतो. फक्त याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की आपल्याला त्या गोष्टीसाठी वेळ द्यावा लागणार आहे, आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागणार आहे आणि स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाकडनं या विषयासाठीची सगळी सवलत, आम्ही नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन म्हणून सुद्धा एक कक्ष या विषयातला सुरू केलेला आहे. तर अशा सगळ्या प्रकल्पांना म्हणजे बिल्डर बेस्ड रिडेव्हलपमेंट करण्याच्या ऐवजी तुम्ही स्वतःचा विकास स्वतः करण्यासाठी या सगळ्या अशा पद्धतीने आपण एक उभारणी करू शकतो, ज्याच्यातनं तुमचे सगळे निर्णय तुम्ही स्वतः तिथे उभे राहून तुमच्या घराचा विकास तुम्ही स्वतः करू शकता. चांगला मोबदला तुम्हाला त्याच्यामध्ये मिळू शकतो. सायलेंट व्हॅलीचा जो काही विषय प्रेस कॉन्फरन्समध्ये मांडला गेला आहे, त्यामध्ये 2-3 गोष्टी प्रकर्षाने समोर येतात. एक म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या घराच्या विषयी निर्णय करत असताना भले तो व्यक्ती सहमत हो की विरोधात हो, पण त्याचं मत तर घेतलं गेलं पाहिजे. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की जनसामान्यांना नियम कळत नाहीत किंवा कायदा कळत नाही, अशा प्रकारचा एक आभास निर्माण केला गेलाय आणि अशा प्रकारे लोकांची प्रवृत्ती, म्हणजे मी म्हणेन की एक नेक्सस तयार झालाय. त्याच्यामध्ये काही अधिकारी वर्ग आहेत, काही विकासक आहेत आणि काही काय म्हणायचं की राजकीय नेतृत्व सुद्धा त्याच्यामध्ये काही प्रमाणात त्याच्यामध्ये सामील आहे. तर अशा प्रकारचं एक नेक्सस की जनसामान्यांच्या घरांचा निर्णय करत असताना
उदाहरणार्थ युडीसीपीआरचे काही प्रोव्हिजन्स आहेत. युडीसीपीआर मध्ये एखाद्या विषयाला धरून किती एफएसआय दिला गेला पाहिजे किंवा त्या त्या अनुषंगाने किती त्याला घराचा मोबदला दिला गेला पाहिजे, किती वाढीव क्षेत्र दिलं गेलं पाहिजे, याचा जनसामान्यांचा अभ्यास नाहीये. असा जो काही एक भ्रम या लोकांना निर्माण झालाय, तो भ्रमाचा भोपळा हा सायलेंट व्हॅलीच्या निमित्ताने फुटलेला आहे. आणि आगामी पुढच्या 5-10 वर्षामध्ये नवी मुंबईमध्ये प्रचंड पुनर्विकासाचे प्रकल्प उभे राहणार आहेत. नवी मुंबईच्या जनतेला फक्त मला एवढंच सांगायचंय की आपल्या घराबद्दल निर्णय करण्याचा अधिकार हा आपला आहे. आपण जर आपल्या घराचा निर्णय करण्याचा अधिकार इतरत्र कोणाला तरी दिला, उदाहरणार्थ आज पीएमसीचा टॅग लावून प्रचंड लोक गल्लोगल्ली दुकानं टाकून बसलेली आहेत. पण ह्या पीएमसी मध्येच सगळा प्रॉब्लेम आहे. कारण लोकांना वाटतं की हा पीएमसी म्हणजे आपला वेलविशर आहे. तर असेलही, आणि मी सगळ्यांनाच दोष देणार नाही, पण काही प्रमाणामध्ये पीएमसी सुद्धा विकासक आणि अधिकाऱ्यांच्या हाताखालीचे बाहुले बनलेले आहेत आणि त्यामुळे जनसामान्यांच्या घरांचा निर्णय किंवा त्यांना जो मोबदला मिळाला पाहिजे तो मिळत नाहीये. सायलेंट व्हॅलीच्या पूर्ण टीमचं मी अभिनंदन करीन, कारण त्यांनी या प्रश्नाला आता उकल करून दिलेली आहे आणि ही खूप महत्वाचं आहे. सायलेंट व्हॅलीमध्ये ज्या पद्धतीने यांनी सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलाय, मी गेली 1.5-2 महिने त्यांच्या सोबत आहे आणि मला लक्षात येतं की प्रचंड चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे. विनंती सगळ्या नागरिकांना हीच आहे की आपणही आपल्या सोसायट्यांचा, आपल्या घरांचा पुनर्विकास करताना नियमांचा अभ्यास करावा. युडीसीपीआर हे डॉक्युमेंट खूप छान पद्धतीने लिहिलेलं आहे महाराष्ट्र शासनाने आणि त्या युडीसीपीआर मध्ये आम्ही कुठे बसतो हे नीट समजून घेतलं, आपल्या पीएमसीच्या मदतीने केलं. पण पीएमसीने केलंय म्हणून अंधविश्वास ठेवून त्याच्यावरती आपण चाललोय हे न करता आपण सुद्धा त्याच्या खोलात गेलं पाहिजे. 4 प्रश्न पीएमसीला आपण विचारले पाहिजेत. अशा प्रकारचं एक चित्र तयार झालं पाहिजे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की दुर्दैवाने राजकीय हस्तक्षेप हा खूप मोठ्या प्रमाणात या विषयात वाढलेला आहे. म्हणजे एक अधिकारी आहे, त्याची एवढी हिंमत की 120 पैकी फक्त 60-70 जणांनाच मेंबर करून घ्यायचे, त्यांच्यामध्ये 79A ची प्रोसिजर करून घ्यायची, त्याच 60-70-78 लोकांना घेऊन डीए करायचा. म्हणजे उर्वरित लोक काय त्यांना काय दान म्हणून किंवा बक्षीस म्हणून ते घर मिळालं होतं का? त्यांनी पण कष्टानेच ते घर मिळवलंय. त्यांचं मत घेणं हे तुमचं कर्तव्य आहे. अधिकारी म्हणून तुम्हाला नेमलेलं आहे त्या कामासाठी की तुम्ही ते इन्शुअर करायला पाहिजे होतं. पण ही अधिकारी वर्ग कुणाच्या तरी दबावाखाली किंवा प्रलोभनामध्ये येऊन अशा प्रकारचं दुष्कृत्य, मी म्हणेन दुष्कृत्य करतायत ते, कारण हे पाप आहे. एक प्रकारे तुम्ही एखाद्याच्या म्हणजे म्हणतात ना की कष्टाच्या कमाईवरती डल्ला मारताय, अशा प्रकारची वागणूक ही काही अधिकारी मंडळींची नवी मुंबईमध्ये बघण्यात आलेली आहे. या प्रकरणामुळे ती प्रकाशात आलेली आहे. तिसरा मुद्दा असा की विकासकांनी सुद्धा मला एखाद्या प्रकल्पातून किती मोबदला मिळाला पाहिजे. तुम्ही व्यवसाय करताय म्हटल्यानंतर तुम्हाला म्हणजे कुणीच नाकारणार नाही की तुम्ही एक 20%, 25%, 30% मोबदला त्या प्रकल्पातून मिळावा. पण आज विकासक ज्या पद्धतीने प्रकल्प राबवत आहेत किंवा ज्या पद्धतीने डीए साईन करतायत, 80% 100% 150% सुद्धा, म्हणजे ज्याच्यामध्ये त्या घर मालकांना 40% दिले की माझं काम झालं, त्या घर मालकांना पण असं वाटतं की अरे भरपूर काय मिळालं. मला सगळ्या नवी मुंबईच्या नागरिकांना एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही तुमची तुलना ही त्या मुंबईतल्या एसआरए प्रकल्पांबरोबर करू नका. एसआरए प्रकल्प हे सरकारी जमिनीवर केलेले आहेत. त्या एसआरए प्रकल्पामध्ये कुणीही घर विकत घेतलं की नाही मला माहिती नाही, पण ती जी जमीन आहे ती सरकारी जमीन आहे. त्याला शासनाने संरक्षण दिलेलं आहे आणि त्या जमिनीचा मोबदला तुम्हाला 325 एसआरए मध्ये ठरवून दिलेला आहे स्क्वेअर फीट. त्याच्याशी तुमची तुलना करू नका. सिडकोमध्ये आणि नवी मुंबईमध्ये घेतलेली घरं ही लोकांनी बाजारभावाने घेतलेली घरं आहेत. त्या वेळेला 30 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी जे बाजार मूल्य होतं ते तुम्ही किंवा तुमच्या वाडवडिलांनी भरलेलं आहे. त्यामुळे त्याच्यावरती युडीसीपीआर प्रमाणे जो तुम्हाला मोबदला मिळाला पाहिजे तो मिळवण्यासाठी तुम्ही सुद्धा काही अभ्यास केला पाहिजे. एवढाच माझा मुद्दा फेडरेशन म्हणून मी आपल्या समोर मांडू इच्छितो.